स्थापत्य परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रान्सफॉर्मेशन्स 2025 या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 26 ते 28 जून दरम्यान नवी मुंबईतील प्रतिष्ठित डी.वाय. पाटील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे ही परिषद होणार आहे. या परिषदेत जगभरातील काही हुशार विचारवंतांना एकत्र आणून वास्तुकला, डिझाईन आणि शहरीकरणावर विघटनकारी तंत्रज्ञानाचा परिणाम जाणून घेतला जाणार असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली. यावेळी अभय पुरोहित, गजानन राम, जयश्री देशपांडे, अपर्णा सुर्वे, राजीव मिश्रा, आर.के. ओबरॉय आदी मान्यवर उपस्थित होते. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही एक स्टॅट्युटरी अथॉरिटी आहे आणि आमचं जे मॅन्डेट आहे ते आर्किटेक्चरल एज्युकेशन आणि आर्किटेक्चरल प्रोफेशन याला आम्ही आर्किटेक्ट्स ऍक्ट 1972 म्हणजे पार्लमेंटरी ऍक्ट आहे त्याच्या अंडरमध्ये आम्ही कंट्रोल करतो. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये आर्किटेक्चरल प्रोफेशनच्या साठी म्हणून त्याला उन्नत करण्यासाठी म्हणून काय काय गोष्टी करायच्या त्याच्यावरची कामं आम्ही करतो. एज्युकेशनच्या बाबतीतही आम्ही कामं करतो. एज्युकेशनमध्ये नवीन येणारे चेंजेस आणि त्याच्याप्रमाणे काय काय होईल त्याच्यासाठीचे आम्ही जे आमचे प्रयत्न अथकपणे सुरू असतात. आणि यातलाच एक इनिशिएटिव्ह म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस सुरू केलेली आहे. पहिली इंटरनॅशनल कॉन्फरन्स जी झाली ती आर्किटेक्चर एज्युकेशनमध्ये येणारे जे चेंजेस आहेत त्याच्यावरती झाली. ही जी कॉन्फरन्स आहे ती झाली होती VIT वेल्लोरला. त्या सिरीज मधला आता आपण दुसरी जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे ती आपण घेतो आहोत मुंबईला, ट्रान्सफॉर्मेशन्स 25, आणि ती आपण घेतो आहोत डी.वाय. पाटील कॉलेजच्या प्रशस्त ऑडिटोरियममध्ये, जी की उद्यापासून सुरू होईल आणि 3 दिवस चालेल. याच्यामध्ये आपण बोलतो आहोत डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजीज बद्दल, म्हणजे ज्या कशामुळे व्यत्यय येऊ शकतो आहे आपल्या दैनंदिन टेक्नॉलॉजीमध्ये त्याच्याबद्दलच्या संदर्भात ती कॉन्फरन्स आहे. यात नॅचरली आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरचे डिस्कशन जे ते होतील आहेत, 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी याच्यावरचे डिस्कशन जे ते होतील आहेत. त्याच्यानंतर आपल्याला UI UX हे जे सगळं नवीन तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानामुळे जे होणारे जे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे विविध जे फरक होतील त्याच्या संदर्भातली कॉन्फरन्स आहे. आणि याच्यामध्ये मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की जगभरातले सगळ्यात चांगले जे लोक आहेत जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती कामं करतात, जे आर्किटेक्चरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय काय संबंध आहे त्याच्याबद्दल कामं करतात, ही सगळी मंडळी जी आहेत ती आपल्या इथे झाडून येतात. मोठ्या मोठ्या आर्किटेक्चरल फर्म्स जगभरातल्या त्यातले रिप्रेझेंटेटिव्ह येतात आपल्या इथे. आपल्या इथे प्रोफेसर लोक ज्यांनी याच्यावरती खूप सारा रिसर्च केलेला आहे इंटरनॅशनल लेव्हलचा तेही लोक येतात. आणि या 3 दिवसांमध्ये विविध सेशन्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला अर्थातच अपर्णा मॅडम ज्या त्या माहिती देतील. पण या सगळ्यामध्ये जे प्रयत्न सुरू आहेत ते असे आहेत की याच्यामुळे जो काही फरक पडणार आहे तो फरक जो आहे तो डायरेक्टली आर्किटेक्चर एज्युकेशन मध्ये आणि आर्किटेक्चर प्रोफेशन मध्ये कसा आणायचा याच्याबद्दलचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. बाकीच्या कॉन्फरन्सेस मध्ये या कॉन्फरन्सेस मध्ये एक फरक आहे, तो फरक असा आहे की नॉर्मली कॉन्फरन्सेस अकॅडमिक असतात, पण इथे ही नुसती फक्त अकॅडमिक कॉन्फरन्स नाही आहे, तर यातनं जे येण्यात कारण आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत आणि त्याच्यामुळे यातनं जे काही या मंथनामधनं जे काही बाहेर पडणार आहे त्या गोष्टींना आम्ही जे ते डायरेक्ट पॉलिसीच्या टर्म्समध्ये आणू. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल बोलतो आहोत, आपण उन्नत भारताबद्दल बोलतो आहोत. आपल्याला हे माहिती आहे की इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट आपली जी खूप वाढणार आहे येत्या 3 दशकांमध्ये, आणि त्याच्यासाठी आर्किटेक्ट्सनी आणि आर्किटेक्चर प्रोफेशननी जे काही कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे त्याचा डायरेक्ट जो इफेक्ट आहे तो या कॉन्फरन्समधनं जे काही आपल्याला आपल्या समोर जे निष्कर्ष येतील त्या निष्कर्षांच्या बेसिसवरती आम्ही करू. आणि त्याच्यामुळे एका बाजूला अकॅडमिक कामं आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचं इम्प्लिमेंटेशन या दोन्ही गोष्टींचा समन्वय जो तो साधला जाईल. मी बाकीच्या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्याबद्दल मॅडम जयश्री मॅडमला रिक्वेस्ट करेन, त्याच्यानंतर मग आपण आपण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हा विषय जो आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज म्हणतो. डिस्रप्टिव्ह शब्दाचा खरं तर डिक्शनरी मिनिंग बघितला तर त्याचा अर्थ असा होतो की व्यत्यय आणणारे. तर हे व्यत्यय कशात आणते, ही टेक्नॉलॉजी हा व्यत्यय कशात आणते, तर पूर्वापार चालत आलेली जी प्रथा आहे त्या पद्धतीने आर्किटेक्चर किंवा कुठल्याही प्रोफेशनची प्रॅक्टिस होते त्याच्यात हा व्यत्यय नसून बदल आणण्याचा प्रयत्न, आणि तो अविभाज्य अंग आहे या सगळ्या प्रवासातला. कारण टेक्नॉलॉजी ही इतक्या
वेगवान गतीने वाढते आहे की त्याच्याबरोबर आपल्याला बरोबरीने त्याच्याबरोबर धावावं लागते, ते शिकून घ्यावं लागते, समजून घ्यावं लागतं आणि ते आपल्या प्रॅक्टिसमध्ये आणावं लागतं. हे तंत्रज्ञान जे आहे ते परदेशात जास्त वापरलं जातं, परंतु आज आपल्याकडे गव्हर्नमेंटचेही अनेक इनिशिएटिव्ह आहेत ज्याच्यात डिजिटल डेटा आहे किंवा डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म्स आहेत, हे तयार केले गेलेले आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण ते आपल्या प्रॅक्टिशनर्सच्या कामाला बळ देणारे आहे. कारण आज एखादा प्रॅक्टिशनर हा एकटा प्रॅक्टिस नाही करू शकत, ही इज पार्ट ऑफ अ लार्जर टीम. आणि त्या टीममध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी येते तेव्हा आपल्याला जर ते समजलं नाही किंवा त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करून घेता आला नाही तर त्याचा आपल्याला काही उपयोग होतो. ही मूळ भावना मनात ठेवून आपण असं केलं आहे की या कॉन्फरन्सच्या निमित्ताने जगभरातले जे विविध मोठ्या प्रॅक्टिसेस आहेत, म्हणजे जी लोक मोठे प्रोजेक्ट्स करतात, जिथे ती लोक हे सगळे तंत्रज्ञान अगदी खोलवर वापरून त्याचा उपयोग करतात, अशा लोकांना आपण बोलवलं. त्यांच्याकडनं आपण शिकणार आहोत हे नक्की. परंतु भारत हा आपला जो देश आहे त्याच्यामधल्या रिक्वायरमेंट्स या पूर्णपणे वेगळ्या आहेत. आपल्याकडे जी लोकसंख्या आहे किंवा मनुष्यबळ म्हणू आपण त्याला, ते जे आहे ते खूप जास्ती आहे परदेशातल्यापेक्षा, आणि त्या बळाचा आपण सदुपयोग कसा करून घ्यायचा हे या कॉन्फरन्सच्या दरम्यान निमित्ताने आपण सर्वांपुढे मांडणार आहोत. आता जे सर म्हणाले की वी आर पॉलिसी मेकर, so whatever are the learnings and the outcomes of this conference will be brought into both education and practice to strengthen it and make it better, and therefore technology is going to be playing a major role here. मॅडम सांगतीलच आपल्याला की आपल्याकडे येणारे जे आता एक्सपर्ट्स आहेत आणि वी आर फॉर्च्युनेट इनफ की ते सगळे इथे स्वतः येऊन बोलतात. त्याच्याचा फायदा असा आहे की आपल्या कॉन्फरन्सची जी पार्टिसिपंट्स आहेत ते सर्व त्यांच्याबरोबर चर्चा करून, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करून आपल्या विविध शंकांचं समाधान करून घेऊ शकणार आहेत. आणि भारतात आपला सगळ्यात मोठा जो एम म्हणूया आहे तो असा की मनुष्य प्राधान्य दिलं जातं, म्हणजे माणूस हा सगळ्याच्या सेंटरला असायला लागतो. आज आपली लोकसंख्या जरी चांगली असेल तरीही ही टेक्नॉलॉजी आपल्या इथल्या लोकांना, वापरणाऱ्यांना कशी उपयुक्त ठरू शकते हे आपल्याला उद्याच्या आणि पुढच्या 3 दिवसाच्या चर्चेतनं समजून घ्यायचं. आय वुड रिक्वेस्ट अपर्णा मॅडम टू प्लीज टेक इट फॉरवर्ड. एका राष्ट्रीय स्तरावर एक संस्था काम करते आणि ती जेव्हा एका रिजनल लेवलच्या इन्स्टिट्यूटला एखादा इतका डिफिकल्ट आणि नवा उपक्रम करायला सांगते, त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं. आम्ही खूप मंथन केलं. जवळजवळ 1 वर्षभर आम्ही या विषयावर काम करतोय. आम्ही जवळजवळ 15 ते 20 वेबिनार्स याच्यावर घेतले, कारण आम्हाला जाणवलं की हा डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी, AI, रोबॉटिक, 3D प्रिंटिंग याचा वापर आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये करतच होतो. आमचे जे मेंटर्स आहेत, DY पाटील सरांचे सुपुत्र डॉक्टर विजय पाटील, हे व्हिजनरी लीडर आहेत. त्यांनी पूर्वापारच खूप मोठे मोठे उपक्रम केलेले आहेत. त्यातला सगळ्यात मोठा उपक्रम म्हणजे DY पाटील सेंटर ऑफ डिझाईन. नॉर्मन फॉस्टर हे जे आर्किटेक्ट आहेत, खूप मोठे म्हणजे लिजंडरी आर्किटेक्ट आहेत, त्या ऑर्गनायझेशनने आमच्याकडे एक मोठी फॅसिलिटी बांधलेली आहे. तिचं ओपनिंग गेल्या वर्षी झालं. त्या फॅसिलिटीमध्ये जेव्हा सर आले, पुरोहित सर, तेव्हा म्हणाले की डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीची कॉन्फरन्स आता इथेच घ्यायला पाहिजे आणि मी तुम्हाला सगळ्यांनाही आमंत्रण देते की तुम्ही नक्की या आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून एक पुढच्या 30 ते 40 वर्षांच्या काळामध्ये कसं आर्किटेक्चर बांधता येईल आणि ते किती पुरोगामी आहे याचा तिथे आपल्याला प्रत्यय येईल. आणि मग हीच संधी सरांनी आम्हाला दिली. विजय सरांचं आम्हाला नेहमीच पाठबळ असतं आणि त्याहूनही आत्ता मी इतक्या लोकांची चर्चा केली, त्यातनं इतक्या स्तरावर आम्हाला त्याची माहिती कळली. टेक्नॉलॉजीविषयी असो, शिक्षणामध्ये त्याचा वापर कसा असतो, केवळ आर्किटेक्चर नाही, अभियांत्रिकी शिक्षणामध्ये सुद्धा याचा वापर कसा होतो, डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स या सगळ्यांनी एकत्र येण्याची कशी गरज आहे, त्याचं कोलॅबरेशन कसं झालं पाहिजे, अशा अनेक अंगांवरती आम्ही गेले वर्षभर काम करतोय. त्याची फलश्रुती म्हणून आता 26, 27, 28 ह्या 3 दिवसांमध्ये 3 गोष्टी होणार आहेत. सगळ्यात पहिला 26 तारखेला आपल्याकडे अतिशय नामांकित असे विश्वस्तरातले पाहुणे येणार आहेत.
जे तुम्हाला नॉर्मन फॉस्टर इन्स्टिट्यूट जे मी म्हटलं त्याच्या लीड रिसर्चर, वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या ज्या लीडर आहेत त्या स्वतः इथे येऊन एक पेपर प्रेझेंट करणार आहेत. BIG आर्किटेक्ट्स जे आपल्या अख्ख्या जगभरात त्यांची प्रॅक्टिस आहे आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा काही मोठे मोठे प्रोजेक्ट्स करून घातले आहेत त्यांनी. त्यांचे पार्टनर बार्सेलोनामधले ते इथे स्वतः येणार आहेत. Zaha Hadid आर्किटेक्ट ज्या आपल्या नवी मुंबईचे एअरपोर्ट जे आहे ते आता आपण सगळे काही दिवसात त्याची वाट पाहतोय. त्या आर्किटेक्चरचं निर्माण करणारी जी संस्था किंवा ऑर्गनायझेशन ते लंडनमध्ये स्थित आहे ते सुद्धा आपल्याकडे येणार आहेत. आणि एक शैक्षणिक विभागातनं कोणीतरी बोलावं ह्याकरता आम्ही UK ग्लासगोमध्ये अर्बन डिझाईन इन्स्टिट्यूटमधले एक रिसर्चर आणि डिरेक्टर तेही येणार आहेत. असे 4 मोठे पाहुणे पहिल्या दिवशी 26 तारखेला 1-1 तासाचं व्याख्यान देणार आहेत. आणि याला उपस्थित कोण राहणार आहे तर जवळजवळ अख्ख्या भारतामधून शिक्षक, हेड ऑफ द इन्स्टिट्यूट्स, स्टुडंट्स, प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट्स असे सगळ्या लोकांनी गेले 3 महिने रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यांचे आता येणं सुरू झालेलं आहे. आम्ही मुंबई आणि नवी मुंबईसारख्या प्रगतीशील क्षेत्रामधनं बरेचसे आर्किटेक्ट्स इथे येणार आहेत. आमचे स्वतःचे शिक्षक, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे जे मेंबर्स आहेत तेही प्रख्यात आर्किटेक्ट्स अख्ख्या भारताभरातले आहेत. तेही बरेचसे लोक येणार आहेत. आणि त्याच्यासाठी आणि ह्या प्रकारे शिक्षक, मुलं, वैज्ञानिक आणि प्रॅक्टिसिंग करणारे असं एक अतिशय सुंदर मिलाप या ठिकाणी होणार आहे. आणि आम्ही खरंच या कार्यक्रमाची वाट बघतो आहोत. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही आपल्या भारतातले जे पुरोगामी आर्किटेक्ट्स आहेत असे 15 आर्किटेक्ट्स वेगळ्या वेळी त्यांचे प्रेझेंटेशन्स करणार आहेत. आणि अतिशयोक्ती मी जर म्हटलं नाही तर अशा प्रकारची इतक्या पुरोगामी विचारांवर आधारित असे हे आणि आर्किटेक्चर संदर्भामध्ये ही पहिलीच कॉन्फरन्स आहे. बऱ्याच लोकांची जेव्हा सर आणि मॅडम बोलत असतात त्यांच्या क्षेत्रात ते सगळेही त्यांच्याकडून असाच फीडबॅक आलेला आहे की हे पहिल्यांदा होत आहे. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट की मी एक शिक्षिका आहे. बरीच वर्ष मी मुलांबरोबर शिकवते आणि मला असं वाटतं की हे जग आपल्या मुलांसाठी सोडून जायचं आहे पुढच्या जनरेशनसाठी. आणि मला वाटतं की अशा प्रकारचा पुरोगामी विचार जो आहे तो तेच पुढे नेऊ शकते. आणि मी ती चमक त्या मुलांच्या डोळ्यात पाहते जेव्हा मी हे कॉन्फरन्सचा विषय त्यांच्याविषयी डिस्कस करतो. आणि एक चिंतन आहे की आम्ही हे करू शकलो. आणि काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे पुन्हा मी आभार मानते. आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये सगळं छान होईल. थँक्यू. यांचाही सहभाग आहे आणि UGCचाही सहभाग आहे. सो काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर, AICTE, UGC यांचं मिळून आलेलं जे आहे तसं हे फंक्शन आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की यातनं जे काही आउटपुट निघेल आहे त्याचा जो निष्कर्ष निघेल आहे तो पॉलिसी मेकिंगमध्ये आम्ही त्याला डायरेक्ट अडॉप्ट करायचा प्रयत्न करू, ज्याच्यामुळे आर्किटेक्चर एज्युकेशनमध्ये आणि अलाइड फील्डमध्ये आमूलाग्र बदल जो आहे तो घडून चुकेल आहे. आणि आपले जे आर्किटेक्ट जे आहेत ते जगभरामध्ये प्रॅक्टिस करायला सक्षम बनावे हा त्याच्या मागचा हेतू आहे. जी की सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पॉलिसी पण आहे की आपल्या आर्किटेक्टची ज्या सर्व्हिसेस आहेत त्या वर्ल्ड अक्रॉस आपल्याला ज्या त्या एक्सपोर्ट करायच्या आहेत त्याच्यासाठी याचा फायदा होतो. आपण सगळ्यांना मी आमंत्रित करतो, आपण जरूर यावं. जेव्हा केव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा यावं. 3 दिवस आहे तर 3 दिवस आणि हे बघावं. कारण की हे जे लोक जे येतात बाहेरून सगळे आणि आपल्या देशातले सुद्धा ते सगळे लोक जे आहेत ते फक्त आर्किटेक्चरवरतीच बोलतील अशातला भाग नाही. कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फक्त आर्किटेक्चर पुरता मर्यादित निश्चितच नाही. तो आपले सगळे वॉक्स ऑफ लाईफ, सगळे आपण जो मार्ग क्रम करतो आहोत त्याच्यामध्ये सगळीकडे याचा जो तो फरक आहे तो तुम्हाला तुमच्या सुद्धा लेवलला पत्रकार म्हणून दिसत असेल. तो हा जो फरक आहे हा आपण सगळ्यांनी प्रॉपर पद्धतीने करायला पाहिजे याच्यासाठी म्हणून केलेली ही कॉन्फरन्स. आपण सगळे इथे उपस्थित आहात. धन्यवाद. आपल्याकडे जर प्रश्न असतील तर ते प्रश्न घ्यायला मिळतात. धन्यवाद. हा प्रश्न खूप चांगला आहे आणि हा प्रश्न खूप युनिव्हर्सल प्रश्न आहे. आणि हा प्रश्न साधारणतः 30-35 वर्ष आधी सुद्धा विचारला गेला होता, जेव्हा बेसिकली कॉम्प्युटर्स जेव्हा आले तेव्हा की आता कॉम्प्युटर्स जर येतात तर कॉम्प्युटर्स आल्यामुळे काय फरक पडणार आहे. आणि तो फरक काय पडला आहे आपण 30 वर्षांमध्ये बघितला. त्यावेळेस कॉम्प्युटर्स
नावाची जी संकल्पना आहे ती सुद्धा नवीन होती. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे लोकांना माहिती नव्हतं, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी माहिती नव्हतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती नव्हतं. आणि आज आपल्याला माहिती आहे की आज जर समजा आपण विचार केला की इंजिनिअरिंग मधनं जे बाहेर जात आहे त्याच्यापैकी किती लोकांना ऍब्सॉर्प्शन मिळत आहे इंडस्ट्रीमध्ये, तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त जे पॅकेजेस जी पोरं घेतात आहेत ती सध्या तरी त्याच क्षेत्रातली घेतात. आता होणार काय की वेन आपण जेव्हा बोलतो की डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे तर नॅचरली प्रत्येकाला त्याच्याबद्दल एक हे राहणार असेल की आता होणार काय पलीकडे. पण होणार असं आहे की सगळ्यांची कार्यक्षमता जी आहे ती वाढणार आहे. जे काम आतापर्यंत माणूस करायचा त्याच्यासाठी एका मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते बेसिकली ही जी शैली आहे आपली आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही काम करायला आणि आज ती फक्त ज्याला मी म्हणतो बाल्यावस्थेमध्ये, म्हणजे येत्या 5 वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काय काय करेल आहे हे जर आपण बघितलं समजा तर आपल्याला असं कळलं की आता फक्त नुसती सुरुवात. याच्यामुळेच आपल्याला भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोजगार जो तो मिळणार आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सनी अग्रेसिव्हली आर्किटेक्चरल सर्व्हिसेस एक्सपोर्ट करायचे जेव्हा ते म्हणतात आहे तर त्याचा अर्थ असा होतो की भारत हा फक्त आता भारतापुरता मर्यादित नाही आहे. वसुधैव कुटुंबकम हे फक्त बोलण्यापुरतं नाही आहे, तर कारण की आपल्याजवळ जे आपलं जे पॉप्युलेशन आहे आणि जे यंग पॉप्युलेशन आहे, एज्युकेटेड पॉप्युलेशन आहे, त्याच्यामुळे हे जे तंत्रज्ञान आहे हे जेव्हा आपण आत्मसात करू तर आपण जगभरामध्ये आपल्याला याचं पोटेन्शियल राहील. याच्यामध्ये प्रिसिजन वाढणार आहे, याच्यामध्ये इकॉनॉमिक रिसोर्सेस जे ते आपण सेव्ह करणार आहे आणि याच्यामध्ये प्रत्येकाला ज्याला म्हणतात इक्विटी टू वर्क. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा काही आता स्पेसिफिक फक्त क्षेत्रापुरता मर्यादित नाही आहे. तर प्रत्येक जण स्वतःला त्यातनं एक्सप्लोअर करणार आहे, त्याच्यातनं प्रत्येक जॉबची निर्मिती होणार आहे आणि आपण फक्त आता भारतापुरतं मर्यादित न राहता आपण जगभरासाठी आपण देणार आहोत. कारण की 30 वर्षांमध्ये यंगेस्ट पॉप्युलेशन जे ते फक्त आपल्या कंट्रीजवळ आहे. आपल्याला ऍडव्हान्टेज असा आहे की आपण बेस्ट पॉसिबल जे आहेत ते रिसोर्सेस आपण क्रिएट करतो. सो मी याच्या बाबतीत खूप ऑप्टिमिस्टिक आहे, त्यातनं आपल्याला खूप सारे फायदे मिळतात. आपलं जर एज्युकेशन बघितलं समजा वास्तुकलेचं काय किंवा बाकीच्या क्षेत्रातले काय, पण आता मी वास्तुकला परिषदेला रिप्रेझेंट करतो, मी वास्तुकलेबद्दल बोलतो. आपली पोरं जी आहेत ती आता मी काही दिवस आधी एका जगातल्या खूप मोठ्या आर्किटेक्चर इन्स्टिट्यूशनला त्यांनी मला बोलवलं होतं बघायसाठी म्हणून. आणि ते बघितल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुमची पोरं काय करतात भारतातली आणि आमची पोरं तुम्हाला कशी वाटली. आणि त्यांना जे उत्तर होतं तेच मी आपल्या समोर देतो. मी त्यांना असं म्हटलं की असं आहे की माझी पोरं जेव्हा इथून पास होऊन तुमच्या इथे येतात तेव्हा ते जे आहेत ते जगभरामधल्या सगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये एक्सलंटली परफॉर्म करतात त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलला आणि पीएचडीच्या लेवलला. त्यांचं हे जे एज्युकेशन आहे हे भारतामधूनच आलेलं एज्युकेशन आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ऍज अ नेशन जे एज्युकेशन देतो आहोत ते अतिशय क्वालिटी एज्युकेशन. आता म्हटलं फरक सांगतो तुम्हाला, फरक दुसरा असा आहे किंवा तुमच्या इथे खूप सारी टेक्नॉलॉजी तुम्ही इथे पुटअप करता आहात. प्रत्येक क्लासरूममध्ये जे ते 3D प्रिंटर्स आहेत, मोठे मोठे सॉफ्टवेअरचे प्रोग्राम्स आहेत, कॉम्प्युटर्स आहेत. म्हटलं तुम्ही फीज आहे तर माझ्यापेक्षा 50 पटीने जास्त घेताय ना. भारतामध्ये आपल्याला खूप मोठी अपॉर्च्युनिटीसाठी की आपल्याजवळ अफोर्डेबल एज्युकेशन ज्याला म्हणतात ते जगभरामधल्या सगळ्यात चांगलं एज्युकेशन अफोर्डेबल टीचर टर्म्समध्ये आपण देतो आहोत. आणि त्याच्यामुळे आपल्या इथून निघणारे वास्तुविशारद जे आहेत ते जगामधल्या कुठल्याही वास्तुविशारदापेक्षा कमी नाही. फरक जो पडतोय तो टेक्नॉलॉजीचा फरक पडतो. आणि ही जी कॉन्फरन्स आपण घेतो आहोत त्याचा पर्पजही हाच आहे की त्या ज्या गोष्टी त्या जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर आपल्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात. आणि याच्यासाठी पण काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर हे खूप प्रयत्न करत आहे. कारण आम्ही काय करतोय की जगभरातल्या ज्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याबरोबर टाईप करतोय आणि त्यांच्या जोडीला घेऊन आणि त्याला कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणतात ते कॅपॅसिटी बिल्डिंग भारतामध्ये करायचा प्रयत्न करतो आहोत जेणेकरून या सगळ्या गोष्टीच्या ते आपण खूप ऍक्सेलरेटेड मोडमध्ये करू शकतो. मी स्वतःला कम्पेअर करू शकतो चायनाशी सुद्धा आता सध्या ऍक्च्युअली करत नाही. वी आर गोइंग टू टेक इट ओव्हर हे मी आपल्याला सांगू शकतो कारण की आपल्या इथे जे स्पिरिट जे आहे ना ते खूप इनॉमिकल स्पिरिट. आता बोलूयात आपण आपल्या वास्तुकलेकडे, ज्याला वास्तुशास्त्राबद्दल आपण इंडियन नॉलेज सिस्टीम्स वरचं काम जे आहे ते खूप फंडामेंटल लेवलला सुरू आहे. स्टेट गव्हर्नमेंट्सना मी जाऊन भेटत असतो त्याच्यामुळे मी त्यांना काही काही प्रपोजल दिले. वन ऑफ द प्रपोजल्स वॉज दॅट किंवा तुम्ही मला एक हिलॉक द्या आणि तिथे मी माझ्या लोकांना, माझ्या रिसोर्सेसना, माझ्या रिसर्चर्सना एकत्र करून आणि परत एकदा आपण एक वेन्यू तयार करूया. आता हे ऐकायला जे वाटतं त्याच्यापेक्षा हे फार कठीण आहे कारण की त्यावेळेस ते सगळं जे आहे ते
हस्तकलेने केलेली गोष्ट आहे. असं आहे की बघ ती जी गोष्ट आहे की आता आपल्याजवळ जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी त्याचा समागम करून आणि आपण करू शकतो. आता अशा पद्धतीचे एक्सपेरिमेंटेशन जे आहेत ते आपल्या इथे सुरू झालेले आहेत. आपण आता त्या स्टेजला पोहोचलो आहोत की ज्याच्यातनं आपण ब्रिटिश साम्राज्याचं ज्याला ब्रिटिश राज म्हणतात त्याच्या त्या जोखडीमधनं आपण आता बाहेर पडतो आहोत. आणि त्याच्यामुळे येत्या सांगू शकतो तुम्हाला निश्चितपणे की त्या 10 वर्षांमध्ये खूप सारं फंडामेंटल काम जे ते ऑलरेडी सुरू आहे. IIT खरगपूर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे. बाकीच्या ठिकाणी आम्ही सेंटर्स उभे करतो इंडियन नॉलेज सिस्टीमच्या संदर्भामध्ये. ऑलरेडी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरनी ग्रंथ निर्मिती स्वतःची सुरू केलेली आहे. म्हणजे आमचा टार्गेट असं आहे की येत्या 1 वर्षामध्ये 200 भारतीय बनावटीची पुस्तकं जी आहेत वास्तुकलेबद्दलची ती लोकांपर्यंत पोहोचतात. ते सगळ्या अनुषंगाने आपण काम करतो. आपले टेक्नॉलॉजिस्ट ते खूप चांगले आहेत, आपले आर्किटेक्ट जे ते चांगले आहेत, त्यांना थोडंसं एम्पॉवर करायची गरज आहे. त्याचे करायचे प्रयत्न आपले सुरू आहेत. वेबिनार दर 1 आठवडा सोडून आपण एक वेबिनार घेतला विच वॉज रिलेटेड टू डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे असे 12 वेबिनार्स घेतले, त्याची माहिती हा पत्रकात आहे. त्याच्यानंतर एक असं आहे की आपण जे शिकतो ते नुसतं ऐकून किंवा वाचून शिकण्यापेक्षा करून जास्त शिकलं जातं किंवा ते जास्त लक्षात राहतं. म्हणून आज आणि उद्या आपण 2 वर्कशॉप्स घेतोय या कॉन्फरन्सच्या अनुषंगाने. त्याच्यातलं एक वर्कशॉप जे आहे ते अर्बन डिझाईन रिलेटेड आहे. ते नवी मुंबईच्या एका भागात घेतलं जाते. सर्जिओ कोटार हे जे रिसर्चर आणि प्रोफेसर आहेत ते अर्बन मॉर्फोमेट्रिक्स या विषयावरती शिकवणार आहेत. आणि त्यांच्याकडे एक टूल किट त्यांनी डेव्हलप केले जे वापरून आपण अर्बन एरियाज हे राहण्याजोग्या कशा करू शकतो, जास्त चांगल्या कशा करू शकतो हे ते लाईव्ह एक्झाम्पल घेऊन सांगणार आहेत. मी सांगतायत मी आज आणि उद्या ते चालू होते आपल्याकडे. दुसरा एक जो वर्कशॉप होणार आहे तो प्युअरली टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे. तर त्याला ते म्हणतात कट ब्रेक मेक. म्हणजे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड विविध मशीन्स हे तिथे वापरली जाणार आहेत. आणि आर्किटेक्ट कृष्णमूर्ती म्हणून आहे, त्यांचा कोर्स डिझाईन स्टुडिओ म्हणून एक स्टुडिओ आहे, तिथे तो एक वर्कशॉप घेतो. सो ही जी शिक्षणाची सुरुवात आहे या विषयावरची ती आपण 6 महिन्यापूर्वी सुरू केलेली आहे. आणि त्याची जी सांगता होणार आहे त्याच्यात आपल्याला 3 प्रकारचे वक्ते असणार आहेत. एक जे प्रॅक्टिस करतात, दुसरे जे रिसर्च करतात आणि तिसरे जे इम्प्लिमेंट करतात. असे 3 प्रकारचे त्याच्यात. सो कॉन्फरन्स किंवा परिषदेच्या थीम्स 4 होत्या. एक थीम अशी होती की आपण जेव्हा टेक्नॉलॉजीचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं टेक्नॉलॉजी ही आधुनिक काळात होती. तसं नव्हतं. टेक्नॉलॉजी ही प्रत्येक काळामध्ये झाली आहे आणि शतकानुशतक त्याचं काहीतरी आपल्यामध्ये व्यत्यय येऊन बदल घडलेले आहे. पहिली थीम या विषयावर आहे की पूर्वापार गेल्या शतकांमध्ये कशा कशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी झाल्या आणि त्यांनी कसं बदल घडून आणले, हा ही पहिली थीम आहे. दुसरी थीम अशी आहे की आत्ता सध्याच्या अद्ययावत जगामध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीचा वापर होतो, जसं की रोबोटिक आर्म झाली किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरून डेटा अनालिसिस होतो. आपल्या मोबाईलपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोहोचलेला आहे, आपण सगळे वापरतो. दुसरं म्हणजे मॅम म्हणाला त्याप्रमाणे शहराचं जे प्लॅनिंग म्हणतो, प्लॅनर्स ह्या डेटाचा वापर करून जे आपण क्लायमेट चेंज ह्याविषयी जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स येणार आहेत त्याविषयी आपण आधीच त्याची कशी तयारी करू शकतो अशा अनुषंगाने एक थीम आहे. तिसरी थीम अशी आहे की टेक्नॉलॉजीचं हे जे एक्सप्लोरेशन आहे ते खूप फास्ट होत आहे आणि त्याच्यात आपल्याला जाणवते की केवळ आर्किटेक्ट किंवा जसं मी मागे म्हटलं कुठल्याही एका क्षेत्राने ह्याची रिप्रेझेंटेशन करता येणार नाही. त्यामुळे तिसरी जी थीम आहे की सायंटिस्ट, मॅथमॅटिक्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट, इव्हन आर्टिस्ट हे जर एकत्र येऊन एकत्रीकरणातनं आपण काही नवीन विश्वाची संकल्पना करू शकतो का. आतापर्यंत आपण आपापल्या क्षेत्रामध्ये करतोय आणि प्रॉब्लेम घडत चालले, वातावरणाचे प्रॉब्लेम वाढत चालले, सोल्युशन मिळत नाहीये कारण आपण एकत्र येत नाही आहोत. तिसरी थीम ही ती आहे, आपण त्याला मल्टीडिसिप्लिनरी म्हणतो. आणि चौथी थीम अशी आहे की असं काम कोणी केलंय जगामध्ये, कोणी केलंय का, त्याच्यावरती संशोधनात्मक काही लिखाण झालंय का किंवा काही प्रॅक्टिसेस आहेत का. ती चौथी थीम असं शोधून काढणाऱ्यांची आहे.
तर ह्या थीम्सच्या अनुषंगाने रिसर्च पेपर, संशोधनात्मक पेपर्सचं वाचनही होणार आहे. जवळजवळ 40च्या पेक्षा जास्त मॅम 44 पेपर्स असे वाचले जाणार आहेत. तुम्ही थोडं मला उशीर आला, पण सुरुवातीला मी म्हटलं 4 इंटरनॅशनल मोठ्या फर्म्स येणार आहेत आणि त्याचं प्रेझेंटेशनही होणार आहे. म्हणजे चर्चा, सादरीकरण, संवाद, सुसंवाद, ॲग्रीमेंट, डिसएग्रीमेंट हे या 3 दिवसांचे हे आहे, म्हणजे सार आहे. याच्या नंतर फेब्रुवारीमध्ये आमची जी नेक्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स जी आहे ती बेसिकली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवरची. हा ट्रायो आहे. एक एज्युकेशनमध्ये काय काय चेंजेस आणायचे ते आम्ही पहिले केले. आता आम्ही म्हणतो की डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजीज मध्ये काय काय होणार ते आता त्याचं मंथन जे आहे ते याच्यामध्ये होईल आहे आणि त्याच्यानंतर लगेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवरचं मंथन जे आहे ते पुढच्या कॉन्फरन्समध्ये होईल आहे. हा ट्रायो जो आहे हा ट्रायो जगाला गव्हर्न करणार आहे की हाऊ वुड यू चेंज द एज्युकेशन. इज नॉट ओनली अबाउट आर्किटेक्चर, हे सगळ्या गोष्टींबद्दल आहे की हाऊ आर यू गोइंग टू गिअर अप युअर एज्युकेशन टू मीट द चॅलेंजेस ऑफ द मॉडर्न सिव्हिलायझेशन. हा पहिला प्रश्न, हा सगळ्या फील्ड येणार. दुसरा प्रश्न असा येणार आहे की हे असं असताना द चेंजेस विच हॅव हॅपन्ड इन द टेक्नॉलॉजी विच वी कॉल एज अ डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजी, हाऊ दिस डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजी इज गोइंग टू हेल्प अस or is it going to be a problem? What kind of a caution which has to be put up for that? So this हा त्यातला तो दुसरा विषय आहे. आणि तिसरा विषय याच्यामधला जो येतो तो असा येतो की हे होत असताना आर वी गोइंग टू बी मेकिंग द लाईफ ऑफ द ह्युमन बीइंग्स मोर प्रॉपर ऑन द surface of the earth. And whenever we talk about the climate change is not about protecting the earth. It is actually protecting the human race. आपण susceptible आहोत. The earth was rotating around and it would keep on rotating around. And whatever disruption you do, it doesn't matter to the earth at this stage, but human race would go off. Dinosaurs are already gone. Human race would go. त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून गरज आहे. त्याच्यामुळे लेटेस्ट ट्राय टू सेफगार्ड अवरसेल्फ म्हणून त्याच्यासाठीचं तिसरं कॉन्फरन्स जे आहे ते आम्ही लगेच ताबडतोब घेतो. आपण जो प्रश्न विचारला त्याच्या ज्या 4 थीम्स होत्या त्या 4 थीम्स सांगतोय, मेन्शन केल्या तरी पण रीड इट. डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजीज इन आर्किटेक्चर अँड अर्बॅनिझम, दॅट इज अ थीम 1. दिस इज अबाउट, शी इज टॉकिंग अबाउट पास्टचे एक्सपिरियन्सेस. थीम 2 इज एस्टॅब्लिश डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजीज, वॉट एव्हर हॅज बीन एस्टॅब्लिश्ड अप टिल नाउ. कोलॅबरेशन्स अँड कॉन्फ्लिक्ट्स, what kind of collaborations could happen and what kind of conflicts could happen so that we can learn out of that. Theme 3 है emerging disruptive technologies, symbiosis and sustenance. The third theme है and fourth theme है case studies. Those who have implemented it as such, त्याच्यात त्यांचे आलेले अनुभव आणि हौसले. एक एक्झाम्पल, आमच्याकडे जे स्पीकर्स येतात ते ऑलरेडी यायला लागलेत. येत्या 1.5 दिवसामध्ये मला त्यांच्याशी बोलण्याचा संधी मिळाली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की AI हे जे टूल आहे आणि जे रिसर्च करतायत त्या टूलमुळे आपले जे इम्पेंडिंग जे प्रॉब्लेम येणार आहेत, क्लायमेट चेंजचे म्हणा किंवा आता हे तुम्ही म्हणालात की पाणी येतं सबवेजमध्ये, हे सगळे एकत्रित परिणाम आहे सगळ्याचा. आपण ह्या टूल्समुळे ॲक्च्युली ह्याचा खूप वापर करून हे अवॉइड करू शकतो. त्यामुळे AIचा केवळ एक ह्युमन कॉम्पिटिशन हा एक पार्ट झाला, पण AIमुळे आपल्या अख्ख्या ॲज अ समाजाची किंवा अख्खा ह्युमन रेसचा जो आपण स्वतःला वाचवू शकण्याची पण क्षमता आहे आणि तीच आम्ही शोधून काढणार. हा एक मला त्यांचा पॉइंट मी कालच वाचला म्हणून मी ऍड केला. थँक्यू. जो आ रहा है वही शायद बंगलोर में कुछ अलग तरीके से आ रहा है, वही तमिलनाडु में और कहीं पे अलग तरीके से आ रहा है, वही वेस्ट बंगाल में आ रहा है. तो जब काउंसिल ऑफ आर्किटेक्चर ने इसके ऊपर सोचा है तो काउंसिल ऑफ आर्किटेक्चर ने अब एक हम कॉम्प्रिहेंसिव टूल डेवलप कर रहे हैं जिसमें प्रायर टू बिल्डिंग बनने के पहले ही उसका पूरा का पूरा जो है डिजाइन ऑडिट फॉर द फर्स्ट टाइम इन द वर्ल्ड ये अगर होता है तो इंडिया वुड बी लीडिंग टू एस्टैब्लिश दैट टूल. ये टूल का हमारा डेवलपमेंट जो ऑलमोस्ट एंड तक क्या है, जैसे ये टूल बनता है वी आर एक्सपेक्टिंग कि आने वाले 6 महीने में टूल बन जाएगा. सभी स्टेट गवर्नमेंट्स को, सभी सेंट्रल गवर्नमेंट को हम ये अवेलेबल करवा के देंगे और गवर्नमेंट की जितने भी प्रोजेक्ट्स है उसके लिए हम ये इंसिस्ट करेंगे कि आप ये टूल का वापर करें बिल्डिंग बनने के पहले, ताकि जिसको लाइफ साइकिल असेसमेंट जिसको बोलते हैं कि यूटिलिटी असेसमेंट जिसको बोलते हैं कि इकोनॉमिक असेसमेंट, ये बिल्डिंग बनने के पहले तो हो जाए ना. नहीं क्योंकि मैं आपको एक बात बता रहा हूं. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.